Okay students, we are going to start with our new chapter, that is electrochemistry. Now we have seen previously in 12th standard what is electrochemistry. So electrochemistry is nothing but a branch of chemistry that deals with electricity, okay. Electro means electron, electricity, okay. Electrochemistry means that is something related with electricity or electron, okay. So in electrochemistry there are two types of cell, okay. One is electrolytic cell and one is electrochemical cell okay. So first we will see what is electrolytic cell, electrolytic cell, okay. इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणजे काय? इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणजे की इलेक्ट्रिसिटी वापरून केमिकल रिएक्शन आपण घडून आणू शकतो, ओके. आणि इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय? की केमिकल रिएक्शन वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो आपण, ठीक आहे. इलेक्ट्रोकेमिकल सेल, इलेक्ट्रोकेमिकल सेल, इलेक्ट्रोकेमिकल सेल, ओके. वी आर इंटरेस्टेड इन इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. काय इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे केमिकल रिएक्शन आपण वापरून, ओके, रिएक्शन, केमिकल रिएक्शन इज कन्वर्टेड, ओके, इट इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी, ओके, इनटू इलेक्ट्रिसिटी, ठीक है. इलेक्ट्रिसिटी शुक्ला एक मिनट, इलेक्ट्रिसिटी, ओके. ओके, इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय? की केमिकल रिएक्शन कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी. आता कुठले एक्झाम्पल आहेत इलेक्ट्रोकेमिकल सेलचे? तर आपले टॉर्च मधली बॅटरी किंवा घड्याळाचं सेल, ओके, की इन्व्हर्टरची बॅटरी किंवा गाड्यांची बॅटरी, आपण हे जे काही बॅटरीज आहेत, ओके, किंवा आपले सेल, रिमोटचे सेल, ओके, हे सगळं काय आहे? ह्याच्या आतमध्ये केमिकल रिएक्शन जनरेट होते किंवा केमिकल रिएक्शन आतमध्ये इनिशिएट होते आणि या आतमध्ये केमिकल रिएक्शनमुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करू शकतो, ओके. दॅट इज इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रिक रिएक्शन इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी, ओके. किंवा आपण म्हणू शकतो केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बेस्ट, केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हे लक्षात ठेवा फार्दर, ओके. केमिकल एनर्जी, is converted into electrical energy, ओके. आणि ह्याच्यात उलट इलेक्ट्रोलाइटिक सेलमध्ये नेमकं उलट होतं, ओके. इलेक्ट्रोलाइटिक सेलमध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. तर उलट आहे. वी आर नॉट इंटरेस्टेड इन दिस. इलेक्ट्रिकल एनर्जी is converted into chemical energy, ओके. पण आपण यात इंटरेस्टेड नाही आहे इलेक्ट्रोलाइटिक सेलमध्ये, ओके. आता इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणजे काय? तर आपण इलेक्ट्रोलायसिस करतो, ओके. वी आर नॉट इंटरेस्टेड इन दिस. म्हणजे आपण हे काढून टाकूया. आपल्याला इलेक्ट्रोलाइटिक सेलचे काही घेणं देणं नाही आहे.
आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे, केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता सेल म्हणजे काय तर पाहूया आपण. सेल म्हणजे काय, दोन बीकर आहेत. ओके, या दोन बीकरमध्ये सोल्युशन घेतलं आहे मी. ओके, सपोज ह्याच्यामध्ये मी झिंक सल्फेट घेतलं आहे, ह्याच्यामध्ये झिंक सल्फेट घेतले तर मी घेतो झिंक सल्फेट. ओके, झिंक सल्फेट इथे घेतलं मी झिंक सल्फेट. ओके, एका ह्याच्यामध्ये घेतलं मी, इकडे कॉपर सल्फेट घेतलं. सपोज इकडे घेतलं कॉपर सल्फेट, इकडे घेतलं मी कॉपर सल्फेट. ओके, सेल म्हणजे काय सांगतो तुम्हाला. झिंक, आता ह्याच्यातमध्ये एक रॉड असतो, हे दोन बीकर आहे, ह्या बीकरमध्ये मी घेतले झिंक सल्फेट, ह्या बीकरमध्ये घेतले मी कॉपर सल्फेट. ह्याच्यामध्ये एक रॉड डिप करणार आहे मी, ह्याच्यामध्ये एक रॉड डिप करेल मी. ओके, तर आणि मी रेड यांनी काढतो हा रॉड. ओके, ह्याच्यामध्ये मी एक रॉड डिप केला आहे. ओके, हा कुठला रॉड, झिंक रॉड, हा झिंक रॉड आणि कॉपर सल्फेट, कॉपर रॉड डिप करतो, कॉपर रॉड डिप केला. ओके, अरे काढत नाही सगळं मी. ओके, हे कॉपर रॉड आहे. ओके, इथे लिहितो फार बाहेर तुम्ही. झिंक रॉड इज डिप्ड इन झिंक सल्फेट, कॉपर रॉड इज डिप्ड इन कॉपर सल्फेट. आणि इथे एक वायर मी एक्सटर्नली, इथे निळी वायर घेतो फार. इथे एक वायर मी अशी कनेक्ट करतो आणि इथे एक बल्ब अटॅच करतो मी. ओके, म्हणजे इलेक्ट्रिसिटी बल्ब पेट लागेल समजायचं, इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली आहे. ओके, हा इलेक्ट्रिक बल्ब आहे आणि मी इथं कनेक्ट करणार फार झाला. ओके, हा झाला तुमचा कंप्लीट सेल. सेल म्हणजे काय, दोन बीकर आणि हा सॉल्ट ब्रिज. ओके, हा सॉल्ट ब्रिज आहे, ह्याला सॉल्ट ब्रिज म्हणतो आपण, ह्याला आपण काय म्हणतो, सॉल्ट ब्रिज. फार तर मी तुम्हाला येलो यानी इथं घेऊन येतो. ओके, ओके, दिस इज युअर सॉल्ट ब्रिज. आणि फार तर इथं आपण याला, हा रॉड असा आहे, हा झिंक रॉड आणि हा कॉपर रॉड. ओके, आणि फार तर आपण कॉपरला इथं ब्लू कलरचं दाखवूया. ओके, सोल्युशन. ओके, आणि ह्याला आपण ग्रीन किंवा कुठलं तरी वेगळं दाखवूया. ओके, तर हा तुमचा कंप्लीट सेल. आता मेकॅनिझम कसं आहे याच्यामध्ये की झिंक रॉड हा डिझॉल्व होतो आणि इकडे लेफ्ट हँड साईडला ऑक्सिडेशन होतं. ओके, आणि इथं लेफ्ट हँड साईडला इथं तुमचं ऑक्सिडेशन रिएक्शन होते. ओके, आणि इकडं होतं रिडक्शन. इथं तुमचं काय होतं, ऑक्सिडेशन रिएक्शन तयार होतं, ऑक्सिडेशन. ओके, आणि इथं तुमचं होतं रिडक्शन. हे तुमचं रिडक्शन होतं. आता हा बल्ब कसा काय पेटतो, इलेक्ट्रिसिटी कसे काय जनरेट होते. ओके, तर तुमचा हा झिंक रॉड डिझॉल्व होतो, ऑक्सिडेशन होतं आणि डिझॉल्व होतो आणि इलेक्ट्रॉन नॉकआउट होतं. हा बल्ब पेटतो म्हणजे या वायरमधनं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ओके, इथनं काय जनरेट होतं आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय की वायरमधनं इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. ओके, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय की वायरमधनं इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. आता इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात, आता इथनं इलेक्ट्रिक बल्ब पेटणार आहे म्हणजे इथनं काय होणार आहे,
हे सगळे इलेक्ट्रॉन्स इथनं फ्लो होणार आहेत. ओके, हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत. ई म्हणजे इलेक्ट्रॉन्स, हे असे इथं फ्लो होणार आहेत इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि या बल्बमुळे पेटणार आहे आणि परत इलेक्ट्रॉन्स इथं कंप्लीट होणार आहेत. हे इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतील तर झिंक रॉड ऑक्सिडेशन रिएक्शन होतो. ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. सपोज इथे मी झिंक घेतला, सपोज झिंकचं ऑक्सिडेशन केलं मी इथे, झिंकचं ऑक्सिडेशन रिएक्शन झाली इथे. ओके, झिंकचं ऑक्सिडेशन झालं का होतं, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजे Zn प्लस Zn प्लस. ओके, प्लस म्हणजे एक इलेक्ट्रॉन गेला आणि प्लस 1 इलेक्ट्रॉन. ओके, प्लस, किंवा आपण असं करूया, इथं प्लस लिहूया आपण या डॉक्यावर. हां, ओके, आणि ओके प्लस एक इलेक्ट्रॉन मायनस. ओके, हा ऑक्सिडेशन रिएक्शन होती. झिंक गिव्ज Zn प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन. ओके, प्लस म्हणजे काय, ते एक पोकळी निर्माण झालेली, एक इलेक्ट्रॉन इथला गेलेला आहे. ओके, म्हणजे इथे हे 10 रुपये इथे, सपोज इथे